मित्रांनो बघू शकाल आता हे मामा 65 वर्षाचे आहेत आणि या ठिकाणी पानपुरी आणि भेळ विकतात. मामा आपलं नाव पूर्ण काय? उत्तम विष्णू अडसुळे. अच्छा बरं. आता आपल्याकडे काय काय बनवतात आपण? आता पानपुरी बनवतो, हं. भेळ बनवतो, रगडा बनवतो, सुकी पानपुरी. अच्छा बरं. किती प्लेट दिवसाचे करतात या ठिकाणी? 100 प्लेट करतात. जवळपास 100च्या वरी जातात तुम्ही. हा, 100च्या वरी जाते. बरं. किती किती गाड्याचा टायमिंग किती किती आहे तुमचा? 12 ते 8. 12 ते 8. किती वर्षापासून आता हा जवळपास तुम्ही हा व्यवसाय करताय? मी 10-15 वर्ष झाले करतो. ह्याच्या आधी तुम्ही काय केलं? त्याच्या आधी चिवडा ऐकत होतो. चिवडा विकत होतात. आता ते चिवडा आहे का या ठिकाणी आता? आहे ना. अच्छा बरं. आणि कसं चिवडा तुम्ही देता? मसाला चिवडा की साधा चिवडा मध्ये? असा मसाला चिरमुऱ्याचा. अच्छा बरं. तुमच्यामध्ये काय गुण म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय गुण होत आहे की बाबा इतरांपेक्षा तुमचं स्पेशली काय आहे? स्पेशल पाणीपुरी एकदम स्पेशल आहे. स्पेशल त्यामध्ये मसाले कसे यूज करता तुम्ही काय? मसाला आहे ना तो. अच्छा बरं. मित्रांनो बघू शकाल 65 वर्षाचे मामा आहेत. आज युवा पिढी काय करत नाही पण आज वृद्ध माणसं या ठिकाणी काम करायला लागतात. आणि काय तुम्ही अनुभव देऊ शकाल युवकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल मामा? सगळ्याच आशीर्वादाचा आहे ना त्या पानपुरीचा. अच्छा बरं. मित्रांनो बघू शकाल या ठिकाणी लातूरचे हा मामा आहेत आणि पानपुरी हा व्यवसाय करत आहेत ते आणि जवळपास 2 ते 2.5 हजाराचा धंदा या ठिकाणी करत आहेत ते.